काल गौरी मातेचे आगमन झाल्यावर सायंकाळी गौरी मातेला सजवण्यात आले। दागदागिने घालून ओटी भरून तिची आरती करण्यात आली। भाजी भाकरी आणि मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवण्यात आला। अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते। ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणं। या परंपरेद्वारे घरातील सुनेला आणि लग्नानंतर पहिल्यांदा माहेर वाशिनीला मान सन्मान दिला जातो। त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात। गौरीचा ओवसा हा सौभाग्य, सुबत्ता आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी विवाहित स्त्रियांकडून केला जाणारा एक महत्त्वाचा विधी आहे। या विधीद्वारे घरात धनधान्य आणि सुबत्ता यावी अशी मागणी केली जाते। कोकणात ही परंपरा आहे की लग्नानंतरच्या ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरी येतात त्या वर्षी घरातील नववधूचा पहिला ओवसा करतात। हा ओवसा तिच्या नवीन जीवनासाठी महत्त्वाचा मानला जातो। गौरीला प्रजनन क्षमतेची देवी मानली जाते, त्यामुळे ओवशातून कुटुंबात आनंद आणि पुत्रपौत्रांची भरभराट व्हावी अशी अपेक्षा असते। ओवसा म्हणजे एका सुपावर गोड पदार्थ, फळे आणि इतर बिया आणि भाज्या ठेवून देवीला दाखवणे आणि ओवाळणे। या विधीमध्ये गौरीची पूजा केली जाते आणि तिला घरात माहेरवाशिनीप्रमाणे आदर दिला जातो। या प्रथेमुळे घरात गौरीचे आगमन होते आणि ती धनधान्य घेऊन येते असे मानले जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।